नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. त्या कथेचं नाव आहे एक दिवसाचा पांडुरंग. पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दररोज गोकुळ नावाचा एक भक्त नियमितपणे साफसफाई करण्याचे काम करीत होता. तो जेव्हाही साफसफाई करत असे आणि त्याचे लक्ष पांडुरंगाकडे जात असे, तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार येत असे, विटेवरी रोज उभा राहून माझा विठ्ठल लोकांना दर्शन देतो, त्यामुळे माझ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील. पण माझा विठ्ठल मात्र कुणाला काहीही बोलत नाही, भक्ताचे मन दुखवत नाही. म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारलं, देवा, तू माझ्या भक्तासाठी सारखा उभा असतोस. तुझे पाय दुखत असतील, मला तुझ्याकडे पाहून फार दया येते. तेव्हा तू आता विश्रांती घे. मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेल. त्यावर पांडुरंग त्याचे बोलणे ऐकून हसत म्हणाले, ठीक आहे, पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस. काहीही झाले तरी बोलू नकोस. फक्त हसत उभा राहा. पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरू झाले. तेव्हा तेथे एक श्रीमंत भक्त आला. देवाला भक्तिभावाने नमन करून तो म्हणाला, देवा, मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे. माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे. तुझी कृपा सदैव माझ्यावरती राहू दे. त्यानंतर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला. पण जाता जाता चुकून तो आपलं पैशांनी भरलेलं पाकीट मात्र तेथेच विसरला. गोकुळ ते सारं पाहत होता. आपण त्याला आवाज द्यावा असं त्याच्या मनी आलं, पण देवाने काहीच न बोलता फक्त उभे राहण्याचं त्याला सांगितलं होतं. त्यामुळे गोकुळ त्याचं पाकीट त्याला परत करू शकला नाही. पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे तो फक्त कट्ट्यावरती हात ठेवून हसत उभा राहिला होता. पुढे तेथे एक गरीब भक्त आला. गरीब भक्त पांडुरंगाला म्हणाला, पांडुरंगा, माझ्याकडे आत्ता फक्त 1 रुपया उरलेला आहे. पांडुरंगा, हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो आहे. माझी ही धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी लीन ठेव. माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे. देवा, माझी बायको व 2 मुले 2 दिवसापासून उपाशी आहेत. घरात अन्नाचा कणही नाही. माझा सगळा भार मी तुझ्यावरती सोडला आहे. जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे. असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो. तेव्हा त्याला तिथे पैशाची भरलेली पाकीट दिसले. तेव्हा देवाने आभार मानून तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला आणि मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो. गोकुळ काहीच न बोलता हसत उभा असतो. पुढे तिथे एक नावाडी येतो. देवाला उद्देशून तो म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूपच लांबचा प्रवास करायचा आहे. तेव्हा सर्व व्यवस्थित होऊ दे. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. असे म्हणून तो नावाडी तिथून जाऊ लागतो. तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो. तेथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो. तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते, पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहिलेला असतो. तेव्हा नावाडी देवाकडे बघतो, पांडुरंगा, हा काय खेळ मांडला आहेस? मी काहीच नाही केलं तरी मला ही शिक्षा पोलीस नावाड्याला पकडून घेऊन जात असतात. ते हे पाहून गोकुळचे हृदय परिवर्तन होते. तो विचार करतो की जर इथे स्वतः पांडुरंग असता तरी त्यांनी काहीतरी केले असते. असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकीट नावाड्याने चोरलं नसून गरीब भक्तानं चोरले आहे. त्यावर तो पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाडी आणि श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात. पूर्ण दिवस अशा प्रकारे निघून गेला. रात्रीच्या वेळी पांडुरंग पुन्हा मंदिरात आले. त्यांनी गोकुळला विचारले, कसा होता दिवस? गोकुळ म्हणतो, पांडुरंगा, मला वाटलं होतं की इथे उभे राहणं फार सोपं काम आहे, पण आज मला कळालं की हे काम किती अवघड आहे. यावर न कळत की तुझा दिवस काही सोपा नसतो, पण देवा, मी आज एक चांगले काम पण केले आहे. असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतात, शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास. तुला सांगितले होते की तू कोणालाही काहीही सांगायचे नाहीस.
तुला काय वाटते की मी भक्ताच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही? गोकुळ मान खाली घालून उभा राहतो. पांडुरंग पुढे म्हणाले, अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडं भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला, जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापर करून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा 1 रुपयाच उरला होता. तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने तो मला अर्पण केला. म्हणून पैशाचं पाकीट मी त्याला दिलं, कारण सर्व पैसे तो फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले होते. त्या नावाड्याचे काहीही चुकीचे नव्हते, पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता. तेथील वातावरण आज खूप खराब आहे. मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत. या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता. म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला होता, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटातून सुटेल. पण तुला वाटले की आपण 1 दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळं समजू लागलो. पण तू तर सर्व खेळावरती पाणी सोडलं आणि नेहमी जे होतं तेच आज पण झालं. देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्य त्यावरती पाणी सोडतो. म्हणजेच देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे. फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे, कारण तो सृष्टीचा निर्माता आहे. भक्तांच्या सेवेसाठी परमेश्वर नेहमी उभा असतो. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना जपत असते, त्याचप्रमाणे परमेश्वर देखील आपल्या लेकरांना, आपल्या भक्तांना जपत असतो. पण आपण मात्र त्यातून वेगळाच अर्थ काढून आपण देवालाच दोष देत राहतो. जय जय रामकृष्ण हरी. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. अजून एक खूप मोलाचा संदेश आहे, ते ऐकून तुमचाही देवावर विश्वास बसेल. देवावर श्रद्धा ठेवणारा भक्त आणि गजानन महाराज एकदा फिरायला निघाले होते. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य प्रचंड तापला होता. महाराजांना तहान लागली होती. त्यांना समोरच्या एका शेतात एक शेतकरी दिसला. त्यांनी शेतकऱ्याला पाणी मागितलं. बाबा रे, फार तहान लागली आहे, पाणी देतोस का? जरा जलदपणे पुण्य होईल तुला. शेतकऱ्याने स्वतःसाठी काम करताना पाणी लागेल म्हणून घरून एक कळशी भरून सोबत आणली होती. शेतकरी महाराजांना ओळखत नव्हता. महाराज दिगंबर अवस्थेत म्हणजे एकही कपडा न घालता फिरत असत. महाराजांकडे पाहून शेतकऱ्याला वाटले, एवढ्या उन्हात घरून पाणी डोक्यावर आणले आहे, दिवसभर काम करून माझा थकवा घालवण्यासाठी मला पाणी लागते म्हणून, आणि हा रिकामा टेकडा, नागडा, वेडसर मनुष्य काहीही न करता माझ्या वाटेचे पाणी मागतोय. असा विचार करून शेतकऱ्याला राग आला. तो महाराजांना म्हणाला, तुझ्यासारख्या धडधाकट नागड्याला पाणी देऊन कसले आले पुण्य? दान सत्पात्री असावे. एखाद्या दुर्लभ अपंग अशा व्यक्तीने मागितले असले तरी त्याला हे पाणी दिले असते. तू काही लोकांच्या भल्याचे काम करत असलास तर त्या बदल्यात तरी द्यावे असे मला वाटते. तर तुला मी का द्यावे? महाराजांचे त्याने बोलणे ऐकून मंदस्मित केलं आणि तिथून पुढे एक विहीर दिसत होती, तिकडे निघाले. शेतकरी ओरडला, अरे ती विहीर कित्येक वर्षापासून कोरडी पडली आहे, थेंबही पाणी नाही त्यात. तिथेच काय आसपास कुठेच पाणी नाही या दिवसात. तू जा इथून. असे ऐकून महाराज म्हणाले, ठीक आहे, तू म्हणतोस असे करेन. लोकांच्या भल्याचे काही काम करू बघतो. महाराज विहिरीजवळ गेले आणि वर आकाशाकडे पाहत देवाची प्रार्थना केली आणि चमत्कार झाला. त्या विहिरीला पाझर फुटला आणि वेगाने पाणी वर यायला लागलं. काही क्षणातच विहिरीचे पाणी भरून ओसंडून वाहू लागले. आता शेतकऱ्याला हा माणूस वेडसर नसून कोणीतरी सिद्धपुरुष आहे हे समजले होते. तो धावत आला आणि महाराजांचे पाय धरले. क्षमा करा महाराज, मी आपणास ओळखले नाही, नकळत आपला अपमान केला. तेव्हा महाराज हसले. घाबरू नकोस, आता तुझ्या शेतात मुबलक पाणी आहे. अशीच मेहनत कर आणि छान मळा फुलव. शेतकऱ्याला आता शेतीत रस उरला नव्हता. तो म्हणाला, महाराज, आता आपल्यासारख्या सिद्धपुरुषाचे दर्शन झालं. आता मला ह्या शेतीत काही रस उरला नाही. मला आपल्या सोबत राहू द्या. हा शेतकरी म्हणजे महाराजांचे एक प्रसिद्ध भक्त भास्करराव पाटील.
या प्रसंगानंतर ते कायम महाराजांसोबत राहिले. म्हणजेच मनुष्य हा कधीच परमेश्वराला लवकर ओळखू शकत नाही, पण परमेश्वर मात्र भक्तासाठी कायम त्यांच्या पाठीशी उभे असतात. तुम्ही ज्या देवाला आपलं म्हणतात तो देव नेहमी तुमच्यासोबत सावलीसारखा असतो, फक्त आपण त्याला ओळखत नाही. तर ही पांडुरंग परमात्म्याची कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.